आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। या चौकशीमध्ये पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। धमकी देणारा आरोपी हा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचं तपासातनं समोर आलेलं आहे। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। पोर्तुगालमधल्या एका क्रमांकावरून व्हॉइस नोट पाठवत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। 2 दिवसांपूर्वी परदेशात असताना त्यांच्या मोबाईलवर धमकीची व्हॉइस नोट आली। त्यानंतर शुक्रवारी झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। यात मुंबई गुन्हे शाखेला आता मोठं यश आलेलं आहे। ऑडिओ संदेशाद्वारे झिशान सिद्दीकी यांना धमकी देणारी व्यक्ती ही बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार गुन्हेगार झिशान अख्तर आहे। हे पोलिसांच्या चौकशीतनं आता समोर आलंय। झिशान सिद्दीकी यांच्या मोबाईल फोनवर पाठवलेल्या धमकीच्या ऑडिओ संदेशाची तपासणी करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी आवाजाचा नमुना पंजाब पोलिसांकडे असलेल्या झिशान अख्तरच्या आवाजाच्या रेकॉर्डिंगशी जुळवून पाहिला। फॉरेन्सिकच्या चाचणीमध्ये धमकीत वापरलेला आवाज हा झिशान अख्तरचाच असल्याचं निष्पन्न झालं। तपासानुसार झिशान अख्तरनं गेल्या आठवड्यात 2दा ऑडिओ क्लिप पाठवून आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकी दिली होती। पहिली ऑडिओ क्लिप अज्ञात सोर्सद्वारे आणि सोशल मीडियावरनं व्हायरल झाली। दुसरी ऑडिओ क्लिप थेट झिशान सिद्दीकी यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आली। फरार असलेल्या आरोपीला झिशान सिद्दीकींचा वैयक्तिक मोबाईल नंबर कसा मिळाला याचा तपास पोलीस करतायत। पंजाबचा रहिवासी असलेल्या झिशान अख्तरवर बाबा सिद्दीकी हत्याकांडाच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे। आरोपी पूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित होता। नंतर तो गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांच्या टोळ्यांमध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली। आरोपी झिशान अख्तर आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरद्वारे भारतात धमक्या आणि खंडणीचं जाळं चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे। दरम्यान बिल्डर्स लॉबीकडनं मला सातत्यानं धमक्या दिल्या जात आहेत, मात्र आता माझी सुरक्षा कायम ठेवायची की त्यात वाढ करायची हा पोलिसांचा निर्णय असल्याचं झिशान सिद्दीकींनी म्हटलंय। जब भी हमारे जो रिट पिटिशन है, मेरी मम्मी ने जो रिट पिटिशन कोर्ट में दाखिल किया है, उसकी अगर तारीख आती है तो ही हमें ये धमकी आती है। तो मुझे लगता है जो स्पेसिफिक बिल्डर लॉबी है, जो बुजदिल बिल्डर लॉबी है, वो अपने बुजदिल लोगों के माध्यम से जो थ्रेट्स भेज रही है, ये उनका ही काम है। मगर इन चीज़ों से मैं कभी नाक पे पहले भी डरा था, ना अब भी डरता हूँ। मगर एक काम है पुलिस को इत्तला करने का। अभी उनकी जिम्मेदारी है कि वो सुरक्षा बढ़ाए नहीं बढ़ाए, जो है वो भी हटा देवे, वो उनके ऊपर है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। आवश्यक सुरक्षा देण्यास सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर जीविताला धोका असेल तर कुठलीच कमतरता राहणार नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। अधिकच्या सुरक्षेची अपेक्षा आहे, त्याही संदर्भात मी स्वतः आपले जे CP आहेत त्यांना सांगितलेलं आहे। थ्रेट परसेप्शन बघून आवश्यक तेवढी सुरक्षा त्यांना देण्याकरताही सांगितलं आहे। त्यांना ज्यावेळेस धमक्या आल्या त्याचाही पाठपुरावा पोलीस करतायत। मला असं वाटतं की पोलिसांचे कर्तव्यच आहे की कोणाच्याही जीवाला जर धोका असेल तर त्याच्या जीविताचं रक्षण झालं पाहिजे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत याही बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलीही कमतरता येणार नाही। मुंबईतील वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर आज परत एकदा त्यांचाच मुलगा झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। आता झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।